काल बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली शांततेत पार पडली, परंतु त्यांच्या भाषणामुळे ही रॅली खूप जास्त गाजली. त्यांनी चौफेर टीका केली, सत्ताधारी विरोधक सगळ्यावरच टीका केलेली आहे आणि छगन भुजबळ यांना तर बुक्कीत दात पाडेन अशा प्रकारचा थेट इशाराच दिलेला आहे. सोबतच बीडमध्ये येऊन पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यावर पण अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे. तर त्यांनी काल जे भाषण केलेलं आहे, एक प्रकारे सर्वच राजकीय पक्षावर, सर्वच प्रकारच्या नेत्यावर टीका केलेली आहे आणि फक्त समाज आणि समाज आणि समाज याच गोष्टीवर बोललेले आहे. तर नक्की कालच्या त्यांच्या भाषणातील नक्की महत्वाचे मुद्दे कोणते आहेत याबद्दलच माहिती बघूया. सगळ्यात अगोदर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीवर टीका केली. आता मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, हे आपल्याला पण माहिती आहे आणि त्या बैठकीला विरोधक कोणीही गेलेले नव्हते, त्यामुळेच त्यांनी विरोधकांना टीका केली. नाहीतर आतापर्यंत असं चित्र दिसायचं की ते फक्त सत्ताधाऱ्यावर टीका करत असतात किंवा सरकारमध्ये जे आहेत त्यांच्यावर टीका करत असतात, परंतु पहिल्यांदाच त्यांनी विरोधकावर पण टीका केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मग मवियाची भूमिका काय आहे किंवा महाविकास आघाडीची पण भूमिका अशीच आहे का की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे, आणि जर असंच असेल तर तुम्ही स्पष्ट करा, आणि जर तुम्हाला आरक्षण द्यावंच वाटत असेल तर तुम्ही बैठकीला का नाही गेले, अशा प्रकारचा पण प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर त्यांनी लगेच असं पण बोलले, ठीक आहे, जर विरोधक आले नव्हते तर सत्ताधाऱ्यांनीच का आरक्षण नाही दिलं, त्यांची येण्याची वाटच बघायची काय गरज होती, जर द्यायचं असतं तर तुम्ही ते आले नसताना पण देऊ शकला असतात. म्हणजेच त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ होता की विरोधक आणि सत्ताधारी दोघांना पण आरक्षण द्यायचं नाही, फक्त एक मारल्यासारखं करतोय आणि दुसरं ररड्यासारखं करतोय, अशा प्रकारची टीका केली. त्यानंतर स्पेशली महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून ते असं म्हटले की तुम्हाला मराठ्याची मतं गोड लागतात, मतं घेईपर्यंत सगळं चालतं आणि जेव्हा आरक्षणाचा विषय येतात तेव्हा तुमची जात जागी होते किंवा तेव्हा तुम्ही मदत करत नाहीत, अशा प्रकारचे पण वाक्य त्यांनी बोलले. त्यानंतर त्यांनी दौरा वळवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठ्यांना आरक्षण का देत नाहीत, ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कधी उंबरठा ओलांडून बघा, त्यांच्या घरामध्ये तुम्हाला काळोखच काळोख दिसेल. माझ्या अनेक माता भगिनींनी कुंकू पुसलंय, खूप जणांनी या लढ्यामध्ये आपला बळी दिलेला, अजून तरी बळी घेऊ नका, लवकरात लवकर तुम्ही मार्ग काढा, अशा प्रकारचे वाक्य मनोज जरांगे पाटील यांची होती. त्यानंतर त्यांनी थेट असं म्हटलं की कुणबी म्हणून तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये का घेत नाहीत. एकदम सुरुवातीला ओबीसी मध्ये फक्त 180 जाती होत्या, आता जवळपास 350 जाती झालेल्या आहेत. जर तुम्ही एवढ्या बाकीच्या जाती पोटजातीला ऍड करू शकता तर फक्त मराठ्यांनाच का नाही करू शकत, आणि आम्ही तर कुणबीच आहेत, आणि जर तुम्ही व्यवसायाच्या आधारात जरी आरक्षण दिलेलं असेल तर आम्ही पण कुणबी म्हणून शेतीच करत असतो, अशा प्रकारचा पण सवाल मनोज जरांगे यांनी केला. त्यानंतर त्यांचा रेग्युलरचा मुद्दा म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ जाईन तिथे छगन भुजबळचं नाव घेतल्याशिवाय मनोज जरांगे यांचं भाषण संपतच नाही, असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण ते जिथे पण बोलतील तिथं छगन भुजबळांचं नाव असतंच. तर त्यांनी स्पेशली छगन भुजबळावर टीका करताना असं सांगितलं की छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एक केलंय आणि आता ओबीसी नेत्यांना एक केल्यामुळेच इतरही नेते बोलत आहेत, मात्र आमचा विरोधक म्हणून कोणताही ओबीसी नेता नाही, फक्त आमचा विरोध आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त छगन भुजबळ यांनाच आम्ही विरोधक मानतो, बाकी आम्ही इतर कोणत्याही नेत्याला विरोधक मानत नाही, असं पण त्यांनी बोललं. आणि छगन भुजबळ यांनी आंबड येथे जो एल्गार मेळावा घेतला होता त्यामध्ये असं बोलण्यात आलं होतं की आम्ही कोयत्याने पाय तोडत असतो, परंतु पाय तोडणारा अजून तरी माझ्यापर्यंत आला नाही, असे पण उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले. आणि त्यानंतर छगन भुजबळाच्या एका शेरोशायरीचा रेफरन्स देऊन त्यांनी असं सांगितलं की एका बुक्कीत दात पाडीन, म्हणजेच एक प्रकारे छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे त्यांनी हा टोला मारलेला आहे. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं की जास्त आमच्या विरोधात बोलू नका, नाही तर एका बुक्कीत दात पाडेन. आणि त्यानंतर बीडमध्ये येऊन धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना टार्गेट नाही करणार असं होऊ शकत नाही. शेवटी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना पण टार्गेट केलं. त्यांनी नाव घेतले नाहीत, परंतु अप्रत्यक्षपणे त्यांनी असं म्हटलं की बीडमध्ये जो कोणी मराठ्यांना विरोध करणार असेल किंवा जातीवादी करेल किंवा आपल्या विरोधात जाईल, मराठा आरक्षणाला सपोर्ट करणार नाही, अशा सगळ्यांनाच पाडा, म्हणजे कोणालाच निवडून येऊ देऊ नका. जर आपल्याला सपोर्ट करणारा एखादा ओबीसी नेता निवडून आला तरी चालतो, पण आपल्याला विरोध करणारा मात्र एकही नेता निवडून नाही आला पाहिजे, अशा प्रकारचे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं. आणि साहजिकच आहे, याचा रोष सगळा जे होता ते धनंजय मुंडे यांच्याकडे होता, कारण मागील 4-5 दिवसापासून अशा चर्चा होत होत्या की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारलेली आहे किंवा ते जातीवादी करत आहेत, असं थेट जरांगे पाटीलच बोलले होते. त्याच कारणावरून एक टॉन्ट टाईप मध्ये त्यांनी असं म्हटलं की जो कोणी विरोध करेल त्याला आपल्याला पाडायचं आहे, म्हणजे पाडायचंच आहे. आणि त्यानंतर त्यांनी शेवटी समाजालाच 2 विनंत्या केल्या. मराठा समाजाला उद्देशून कोणत्या 2 विनंत्या केल्या, तर त्यातली सगळ्यात पहिली आहे की आपणच आपल्या मराठा समाजातील गोरगरिबांना मदत करायला पाहिजे, एकमेकांना मदत करून आपणच समोर जायला पाहिजे.
जे आलड्याला नलड्याला आहे त्यांना आपल्या आपणच मदत करायला पाहिजे आणि असं करत राहिलं तरच आपला समाज पुढे जाऊ शकतो कुठेतरी, अशा प्रकारचा एक मेसेज दिला. आणि त्यानंतर दुसरी विनंती अशी केली की आता जे कोणते इलेक्शन होईल, ज्या कोणत्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपल्याला एकखट्ट्या मतदान करायचं आहे, म्हणजेच मी ज्याला सांगेल त्यालाच मतदान करायला पाहिजे, अशा प्रकारचं ते बोलले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीचा पण विषय काढला. मी त्यावेळेस फक्त एवढंच सांगितलं होतं की ज्याला पाडायचंय त्याला पाडा, परंतु मी कोणाचं नावही नाही घेतलं होतं. त्यामुळे अनेक मराठा समाज बांधव कन्फ्यूज झाले होते किंवा बऱ्याच जणांना नक्की कळलं नव्हतं की आपल्याला करायचं काय आहे. परंतु आता येणाऱ्या निवडणुकीत मी असं करणार नाही, मी आता डायरेक्ट नाव घेऊन सांगणार आहे याला पाडायचंय आणि मी ज्याला सांगेल त्याला तुम्ही पाडायलाच पाहिजे, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. तर एक प्रकारे ह्या दोन विनंती केल्या आहेत. पहिली विनंती म्हणजे की एकमेकांना मदत करा आणि दुसरी विनंती म्हणजे मी ज्याला सांगेल त्याला तुम्ही पाडा, अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि त्यानंतर लगेच त्यांनी असं सांगितलं की दररोज माझ्याकडे 50-60 लोक तिकीट मागायला येत आहेत, जर गरज पडली तर. बऱ्याच वेळेस मनोज जरांगे यांनी असं सांगितलेलं आहे की गरज पडल्यावर आम्ही स्वतः 288 जागेवर निवडणूक लढवणार आहोत आणि इतरांना सगळ्या जागा पाडणार आहोत, असं बोललेले आहेत. तर त्याच उद्देशानं त्यांच्याकडे आतापासून तिकीट मागायला लोक येत आहेत, हे पण त्यांनी सांगितलं. तर ओव्हरऑल सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे अशा प्रकारचे त्यांनी कालच्या भाषणामध्ये बोललेले आहेत, जे की एक संक्षिप्त रूपामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर एक अर्थ घ्यायचा झाला तर त्यांनी काल सगळ्याच पक्षावर टीका केली, सर्वच नेत्यावर टीका केली आणि कुठेतरी त्यांच्या ह्या बोलण्यातून असं वाटतं की त्यांचा असा निर्धार झालेला आहे की त्यांना स्वतःच निवडणुकीमध्ये उतरायचं आहे आणि 288ला 288 जागा लढवायच्या आहेत. तर आता यावर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.